सर बोला ना सर. हा नमस्कार सर. नमस्कार. बोला ना सर. बोला बोला ना. इथे सर मोर्चा येऊन राहिला म्हणून. अच्छा अच्छा सर सर तुम्हाला एक तक्रार असते माझ्याकडून. सांगा ना तक्रार काय आहे? तक्रार तुमचे जे बीट मार्शल आहे सर, रेल्वे स्टेशन बीट मार्शल, तुमचे 2 बीट मार्शल होते. हा तर त्यांनी आता वैयक्तिक सर मी पत्रकारिता करतो आणि आपल्याकडच्या BSNL सोबत आपण बिझनेस म्हणून पार्टनर बिझनेस करतो BSNL कंपनी सोबत. हा तर आपले स्टॉल लागतात रेल्वेच्या रोडच्या साईडला गाडीवर मोटरसायकलवर. तर ह्यांनी काय केलं सर, बाकी सगळे ठेले लागलेले आहेत, फळ फ्रूटचे ठेले लागलेले आहेत, गाड्या लागलेल्या आहेत, त्या हटवायच्या सोडून ह्यांनी टार्गेट BSNL वाल्यांना टार्गेट केलं सर. आणि मालकापूर बर्डीचे पाठवा ना, कारण की ते बर्डीच्या हद्दीतून येऊन आलेलं आहे. आपल्या समजन चौकाच्या पहिल्यापासून सत्तर बर्डीचे पण बोलवून द्या, अहमदगडचे बोलवून. हो हां हां एकदम बरोबर. हा काय झालं म्हटलं बीट मार्शलचं? बीट मार्शलनी टार्गेट फक्त BSNL कंपनीला टार्गेट केलं की तुम्ही इथं स्टॉल लावू नका, छत्री तुमची गाडी उभा करू नका, आणि बाकी पूर्ण फळचे गाडी लागल्यात, गाड्या उभ्या रोडवर, नाश्त्याचे दुकानं चालू आहे, त्यांना बिलकुल काही नाही म्हणत सर. आणि यांनी BSNL आपण आपली आता अडचण अशी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का नाही? सगळ्यावर व्हायला पाहिजे सर, सकट सर. आणि माझ्याकडे ऐका ना सर, माझ्याकडे ते व्हिडिओ वगैरे आहेत त्यांचे, पूर्ण फिटी दुकान लागलेत, रोडला लागलेत, तर त्यांच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. हा आणि ते मला पाठवून द्या. हा तुम्हाला हो हो सर. हा बोला ना कोकड सर. साहेब तुम्ही ते तुम्हाला ते व्हिडिओ पाठवले मी बघा. हो बघितलं मी. त्याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार आता? नाही मी त्याची चौकशी करतोय, आणि जे बाकीचे जे ठेलेवाले पाठवलेले ते कारवाई आहे तुम्ही पाठवलेली आहे, तर ते मनपा कारवाई करतात. नाही मग माझ्यावर कारवाई कसं काय केली साहेब? मला त्यांनी माझ्या गाडीचे फोटो काढले, माझे फोटो काढले, अधिकार नाही ना हो साहेब? हो साहेब ठेवून जरा फोन ठेवा. अशा भ्रष्ट अधिकारी आणि असे नालायक अधिकारी असतील पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ, तर ह्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी नाही, आणि जनतेला जर हे उत्तर द्यायची यांच्यात हिंमत नसेल तर ह्यांनी त्या पदावर बसणं आणि वर्दी घालणं ह्यांना बिलकुल अधिकार नाही. कारण हे जनतेचे सेवक आहेत, जनतेचे रक्षक आहेत, आणि भक्षक म्हणतात म्हणून ह्यांच्याकडे बिलकुल उत्तर नाही. आता काल स्वतः मी पत्रकारिता करतो, न्यूज चॅनल चालवतो, आणि आम्ही काही सरकारी कंपन्या असतात त्यांना आम्ही पार्टनर म्हणून एक BSNL कंपनी यांना आम्ही एक पार्टनर म्हणून एक बिझनेस करतो, आणि त्या बिझनेस मधून आमचं एक पोटापाण्याचं साधन होतं. की काही आपण कुणाकडून 1 रुपये मागत नाही कुठल्या गोष्टी, त्याच्यामुळे आपण स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून पैसे कमवण्याचा, पोट भरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये पोलीस बीट मार्शल सदर पोलीस स्टेशनचे हे काय करतात, रेल्वे स्टेशन रोडला येतात आणि जे ठेले चालतात त्यांच्याकडून पैसे वसुली करतात, हप्ता वसुली करतात, आणि जे दारू चालते रेल्वे स्टेशन जवळ दारू विकते त्यांना टोकत नाही लोक. नो पार्किंग गाड्या लागतात, रोड पूर्ण ब्लॉक होतो, आणि तिथं आपल्या ज्या BSNLचे स्टॉल लागतात सिम सेलिंग सरकारी कंपनीचे कमी पैशामध्ये, तर त्यांना ते टार्गेट करतात. कारण मी त्यांना पैसे नाही दिल्यामुळे त्या पोलिसांनी मला टार्गेट केलं आणि सांगितलं की तुमच्यामुळे ट्रॅफिक जाम होतंय, तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, अशा धमकी देण्यात आल्या. तर मी ते व्हिडिओ बनवला आणि त्यातल्या PI ला पाठवला. PI म्हटले की मला व्हिडिओ वगैरे पाठवा, मी त्याची माहिती काढतो. आणि नंतर मग मी फोन केला की म्हटलं तुम्ही माझ्या छत्रीचा फोटो काढलाय तुमच्या बीट मार्शलने, तुम्ही त्याच्यावर कारवाई काय करणार? तर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं द्यायला, की ते म्हटले ते काम महानगरपालिकेचं आहे. तर महानगरपालिकेचं काम आहे, तर मग तुमचे हे नालायक बीट मार्शल का टार्गेट करतात? ह्यांचं काय काम आहे? हे अतिक्रमणी भागामध्ये काम करतात का? यांचा काहीच संबंध नसून ते जबरदस्ती तिथे पैसे वसुली करण्यासाठी येतात, आणि कुणी पैसे नाही दिले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात. आता समजा एक बेल्ट विकणारा होता, आणि त्या बेल्ट विकणारा माझ्या जवळ आला आणि म्हटला की हे रोज मला पैसे मागतात, माझ्याकडून रोज पैसे घेतात, आणि मी जर पैसे नाही दिले तर मला रोडवरती धंदा करून देत नाही, असं ते स्वतः बेल्टवाला रडत मला सांगत होता. आणि अशा प्रकारे जे 2 बीट मार्शल आहेत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, तर हे खुलेआम तिथे वसुली करतात. कोणी पैसा दिला तर ठेले लावून देतात, दुकान लावून देतात रोडवर, आणि एवढ्या गाड्या रोडवर लागल्या त्यांच्याकडून पैसे खाऊन त्यांना गाड्या तिथे रोडवर लावून देतात. आणि अशा नालायक अधिकारी असतात ठाकरे सारखे सदरचे PI, यांच्याकडे बिलकुल ह्या प्रश्नाचं उत्तर नाही. यांची चुकी झाली आणि वसुली आणि यांची चौकशी करण्यात यावी शासनाला, अशी माझी विनंती आहे आमच्या चॅनलच्या मार्फत. आणि हे सगळे भ्रष्टाचारी अधिकारी, आणि यांना हिंमत कुठून येतो असं बोलतात की फोन ठेवा, जनतेचं तुम्हाला ऐकायचंच नसेल तर तुमचा अधिकार नाही ते वर्दी घालून पोलीस स्टेशन मध्ये बसण्याचा, तुम्ही तुमच्या घरी जाऊन बसा, घरी कामं करा, कारण जनतेसाठी तुम्ही सेवक आहात.
तर तुम्ही जनतेला जर टाइम देत नसाल, जनतेच्या समस्या ऐकून घ्यायची तुमच्या धमक नसेल, तर तुम्ही ही खाकी वर्दी घालण्याचा तुम्हाला बिलकुलही कायद्याने अधिकार नाही. आणि कोर्टाने पण हा सांगितलंय की सरकारी अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं पाहिजे जनतेचं. हे स्पष्ट कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय, कायद्याने संविधानाने म्हटलंय बाबासाहेबांच्या. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि असे पोलीस अधिकारी जर स्वतःच्या पोलीस कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन जर नोकरी करत असतील आणि भ्रष्टाचार हप्ते वसुली करायला सहभागी असतील, तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे आजच्या घडीत. आणि लोकशाही जिवंत आहे, त्या लोकशाहीला दाबण्याचं काम ही खाकी वर्दी करत आहे. आणि एका खाक्या वर्दीमुळे हा पूर्ण महाराष्ट्र खाक्या पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीचं नाव बदनाम होत आहे. सगळे पोलीस पाचशे बोट सारखे नसतात. त्याच्यामुळे अशा बदमाशी करणाऱ्या गुंडागिरी करणाऱ्या पोलिसावर कारवाई झाली पाहिजे. आणि काही पोलीस 70% पोलीस चांगले आहेत, 30% पोलीस एकदम भंगार आहेत, बदमाशी गुंडागिरी करतात वर्दीच्या नावावर, बाकी काय नाही. ह्याच्यामुळे तुम्हाला माझं सांगणं आहे की अशा पोलिसापासून सावध राहा. आणि पोलिसांना अतिक्रमण हटवण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याच्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे. पोलीस जर आपल्याला म्हणत असेल की तुम्ही अतिक्रमण काढा, तर बिलकुल तुम्ही अतिक्रमण काढायचं नाही. आपलं जे दुकान आहे ते आपण पोटा पाण्यासाठी चालू करतो, ते तुम्ही कधीही हटवू नका. आणि अशा पोलिसावर रीतसर कंझ्युमर कोर्टामध्ये जाऊन कारवाई करा आणि ऍप्लिकेशन करा ह्यांच्या खिलाफ. हे पोलीस असे मला त्रास देतात. हे फक्त काम आहे महानगरपालिकेचं, अतिक्रमण विभागाचं. पोलिसांना कुठलाही अधिकार नाही. आणि तुमचा फोटो पण खाजगी मोबाईलमध्ये हा ठाणेदार पोलीस असो किंवा ट्रॅफिक पोलीस असो हा फोटो काढू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला निश्चित राहण्याची गरज आहे. आणि व्हिडिओ खरंच जास्त जास्त शेअर करा, म्हणजे अशा पोलीस ह्याच्यावर कारवाई होईल. असे पोलीस अधिकारी, बीट मार्शल जास्त लोकांना त्रास देतात. ह्याच्यामुळेच आपण ही बातमी पब्लिश करतोय. आणि काल जे व्हिडिओ टाकला होता फक्त, तर आज मी म्हटलं संपूर्ण माहिती ही जनतेला कळली पाहिजे काय असते. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच सावधान राहा. लोकशाही आपल्याला बोलायसाठी, कॅमेरा आपल्यासाठी, व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे लाईव्ह व्हिडिओ करा. कुठलंही घाबरायचं तुम्हाला काम नाही. आणि मी कायदेशीर या पोलिसावर कोर्टामध्ये जाऊन कारवाई करणार आहे. आणि कमिशनर साहेबाला पण पत्र व्यवहार देणार आहे, व्हिडिओ देणार आहे की पोलिसांना तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही त्यांना परमिशन दिलं आहे का. आणि त्यांना तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून अतिक्रमणच्या नावाखाली पैसे कमवायचा धंदा त्यांना तुम्ही साधून दिला आहे का. हा बी सवाल आमचा हा चॅनलच्या माध्यमातून कमिशनर साहेबांपर्यंत पोहोचणार आहे. आणि कमिशनर साहेबाला सविस्तर आम्ही माहिती सांगणार आहेत या घटना घडल्याबद्दल. आणि असे जे वरिष्ठ पोलीस स्टेशनचे अधिकारी असतात त्यांना कुठलाही जनतेशी घेणं देणं नाही. आणि जनतेला ठेवा फोन म्हणतात, बस झालं. आणि हे कशासाठी बसलेत, आपल्या टॅक्स मधून पगार घेतात आणि आपल्याच गोष्टी ऐकत नाही. तर मग यांचा त्या खुर्चीवर पोलीस स्टेशन मध्ये बसण्याचा अधिकार बिलकुलही यांना नाही. जनतेचं तुम्ही ऐकत नसाल तर तुम्हाला बिलकुल ह्या खुर्चीवर बसण्याचा आणि वर्दी घालण्याचा अधिकार नाही. ठाकरे साहेब, मनीष ठाकरे PI सदर, तुम्हाला हा विचार आहे आमच्या चॅनल मार्फत, तुम्हाला बिलकुलही अधिकार नाही. लक्षात ठेवा.